अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार. ट्रम्प यांची मोठी घोषणा. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणाम अभ्यासणार. भारत सरकारकडून भूमिका जाहीर. शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी कटिबद्ध सरकारची भूमिका. मोदींच्या ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते. अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका. प्रांजल खेवलकरांकडे ड्रग्ज आढळलं नाही. एखाद्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असतील तर धोकादायक. रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे. खेवलकरांच्या वकिलांची मागणी. हायकोर्टानं पोलिसांवर थेट एफआयआर करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशी अंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका. सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. कराडाबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब. विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका. वसई पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी. नातेवाईकांच्या घरातून 1.25 कोटी जप्त. काही कागदपत्र आणि हार्ड डिस्कही ईडीच्या ताब्यात. साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला. लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्षांचं साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य. गुन्हा दाखल. संतप्त ग्रामस्थांचा अरुण गायकवाडांच्या घर कार्यालयावर मोर्चा. नांदेडमध्ये 2 तरुणांनी तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याचा प्रकार. रेल्वे स्थानक परिसरामधली घटना. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू.